अंजली किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज मी बनवणार आहे व्हेज बर्गर। तर त्यासाठीचे जे साहित्य घेतले ते तुम्हाला दाखवते मी। आपण इथे घेतले लॅटिक भाजी, इथं व्हेज बर्गर टिक्की, इथं व्हेज बर्गर ब्रेड, इथे घेतला टोमॅटोची स्लाइस, कांद्याची स्लाइस आणि ऑरेगॅनो। इथे घेतले आपण बटर, त्याच्यानंतर आपण इथं चीजचे स्लाइस घेतलेत, मेयोनीज सॉस घेतलाय, ड्रेसिंग सॉस घेतलाय आणि किसानचा टोमॅटो सॉस घेतलाय। गॅस लावूया आपण। पॅन ठेवते मी। आता आपला पॅन चांगला तापलाय, आपण तेल टाकून घेऊया ह्याच्यामध्ये। आपलं तेल चांगलं तापलंय। आता आपण ही व्हेज बर्गर टिक्की आपल्याकडे ती ह्याच्यावर मस्त आपण तेलातनं शॅलो फ्राय करून घेणार आहे। आता हे एक बाजूने मस्त आपले लाल झालेले आहेत। आता मी उलटा करते। आता छान हे लाल झालं पाहिजे आपल्या पिक्चर। खूप मस्त कलर आलाय, सोनेरी कलरवर। चिकन छान लाल रंगावर मस्त भाजून झाल्यात, डीप फ्राय केलं मी काढून घेते आता मी। तापायला ठेवलाय, तवा आपला तापलाय चांगला। आपण आता त्याच्यावर बटर टाकून घेणार आहे। बटर टाकल्यानंतर आपल्याला हे दोन्ही बाजूनी छान बटरवर मस्त असे शेकून घ्यायचे। पलटूया ह्याला आपण। हे मस्त आपले लाल असे भाजून झाले, आपण हे असे काढून घेऊया आपण। अशा पद्धतीने आपले मस्त बटर लावून मी भाजले दोन्ही बाजूनी। आता ह्याला मस्त आपण मेयोनीज सॉस लावून घेऊया अशा पद्धतीने सोडीने छान। दुसऱ्याला पण असाच लावून घेऊया। आता मेयोनीज लावून झाले, आपल्याला टोमॅटो सॉस आपण इथे लावतोय किसानचा। छान असं हे एकत्र लावून घ्यायचं आपल्याला। ड्रेसिंग सॉस टाकून घेऊया। आता इथं आपण ही लॅटिक भाजी टाकून घेऊया मस्त अशी पसरून। आता टोमॅटो टाकतोय आपण मस्त असे। आपले कांद्याची स्लाइस टाकूया। त्याच्यावर मस्त असा ऑरेगॅनो टाकू थोडंसं आपण। चीजचे स्लाइस,
त्याच्यावर आता आपण ही व्हेज बर्गर टिक्की ती टाकून ठेवतोय व्यवस्थित अशी. त्यानंतर आपण ही आपले व्हेज बर्गर ब्रेड आपण ठेवणार आहे. तर अशा प्रकारे मी ही व्हेज बर्गर तयार केलेत बघा. आता इथं आपण बटर टाकून घेतोय. बटर टाकून घेतलं मी ह्याच्यावर. म्हणजे मस्त आता आपण ह्याच्यावर ठेवून देऊया. हे मस्त आता ह्याच्यावर आपलं गरम झालं की ह्यातलं चीज आपलं वितळून जाईल. त्यासाठी थोड्या वेळ मी हे झाकण टाकून देते. आता गॅस बंद करते मी. आपले व्हेज बर्गर तयार झालेले आता काढून घेऊया आपण. बघा मी पहिल्यांदाच केले अशा पद्धतीने. अशा पद्धतीने मी हे व्हेज बर्गर बनवलेत पहिल्यांदाच घरी. बघा छान झालेत, मस्त झाले. तर तुम्ही घरी करून बघा. काही चुकलं असेल तर सॉरी, पण खूप छान झालेलं असं मला वाटतंय आणि कमेंटमध्ये सांगा.